जरांगे पाटलांच्या मागण्यांची 2 दिवसात दखल न घेतल्यास श्रीरामपुरात तीव्र आंदोलन छेडणार मराठा समाजाचा इशारा। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणाची 5 दिवस उलटून देखील सरकारने दखल घेतली नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता श्रीरामपूर येथील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना सकल मराठा समाज व व्यापारी असोसिएशन श्रीरामपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने 2 दिवसात पूर्ण न केल्यास श्रीरामपुरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण व्यापारी असोसिएशन सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। गेले 3 ते 4 महिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज श्रीरामपूर बंद ठेवून त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी एक हाक जरांगे पाटील मित्रमंडळाने आपल्याला दिलेली होती। परंतु आपण व्यापारी असोसिएशनची चर्चा केली। व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आपले सर्व सकल मराठा अखंड मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि मग त्यावेळेला असं निर्णय घेण्यात आला की जरांगे पाटलांना पाठिंबा देऊन देण्यासाठी श्रीरामपूर बंदच्या ऐवजी आपण त्यांच्या भावनेशी व्यापारी त्यांच्या भावनेशी सहमत आहे। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी ही भावना या सर्व व्यापारी वर्गाची आहे। परंतु श्रीरामपूर शहराची परिस्थिती जर पाहिली ही अत्यंत बिकट झालेली आहे। म्हणजे श्रीरामपूर शहराची बाजारपेठ जवळपास 1 वाजता सुरू होते। म्हणजे पूर्वी 7 वाजता 8 वाजता सुरू होणारी बाजारपेठ 1 वाजता सुरू होते। श्रीरामपुरात 1 वाजता म्हणजे त्याची दुकानदारी सुरू होती। 1 वाजता गिऱ्हाईक यायला सुरुवात होते आणि 7:30 पर्यंत ते दुकानदारीचा व्यापार चालतो। त्यानंतर हा व्यापार पुन्हा ठप्प होतो। याचे अनेक कारण आहेत। श्रीरामपूर शहराची ही परिस्थिती काय श्रीरामपूर शहरामध्ये अवकाळ का निर्माण झाली कशी निर्माण झाली या वादामध्ये आज जाण्याची आपल्याला काही गरज नाही। परंतु मराठ्यांच्या हाकेला हो देऊन सर्व व्यापारी आपल्याबरोबर सहभागी झाले आणि त्यांनी असा निर्णय घेतला की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आता मध्यंतरी आपण कॅनल मार्च काढला त्यावेळेला संपूर्ण व्यापारी हे आपल्या बरोबर होते। आपल्या त्या कॅनल मार्चमध्ये सहभागी झाले होते। त्याचबरोबर आपण मध्यंतरी 1 लाख लोकांना जेवणाचा जो आपण विडा उचललेला होता त्याच्यामध्ये व्यापारी असोसिएशन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आणि म्हणून आपण व्यापारी असोसिएशन आणि सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांनी एकत्र येऊन संयुक्तरित्या हा जो निर्णय घेतलेला आहे की आपण पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपण आपलं नियोजन दोघांचं पण एकत्रित राहणार आहे। जरांगे पाटलांचं जे काही उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण जो निर्णय घेतलेला आहे जो आपण आमच्याबरोबर आणण्याचा जो निर्णय घेतलेला आहे याबद्दल मी आपलं या ठिकाणी सकल मराठा आणि अखंड मराठा समाजाच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार मानतो आणि इथून सुद्धा पुढच्या काळामध्ये जे काही आंदोलन होईल जरांगे पाटलांच्या माध्यमातून त्या वेळेला आपण अशीच आम्हाला साथ द्यावी असं आव्हान या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आंदोलनाची धग मागच्या 6 महिन्यापासून सर्वत्र सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्याला पाठिंबा म्हणून आज व्यापारी मर्चंट असोसिएशन आपल्याबरोबर या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांबरोबर आलेली आहे। सर्वप्रथम मी या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना खुलासा करतो। नागेश भाईंनी सांगितलंच, मुन्ना शेट्टी पण सांगितलं त्या पद्धतीचं। परंतु सकल मराठा समाजाच्या वतीने ज्यावेळेस मराठा आंदोलनाची ही आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये सकल मराठा समाजाने श्रीरामपूर बंद ठेवलं होतं। वार्ड नंबर 1 पासून वार्ड नंबर 7 पर्यंत सगळे परिसर बंद राहिले होते। शहरातल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यापारी मर्चंट असोसिएशनने आपल्याला त्या निमित्ताने पाठिंबा दिला होता व 100% बंद ठेवून आपल्या आरक्षणाच्या पाठीशी
सगळे व्यापारी सगळ्या जाती धर्मातले व्यापारी असल्याचं या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केलं होतं आणि त्या गोष्टीनंतर 3-4 महिन्यानंतर आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आज बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। तर ही पार्श्वभूमी याची हीच आहे की आपल्या सगळ्या व्यापारी बांधवांना ते आपल्या पाठीशी आहेत, आपल्या बरोबर आहे आणि सातत्याच्या बंदमुळे व्यापाऱ्यांना या ठिकाणी कोणता त्रास होऊ नये। आता मी सुद्धा स्वतः व्यापारी पण आहे आणि या आंदोलनातही आपल्या बरोबर आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सकल मराठा समाजाने हा निर्णय घेतला की आपल्याला आज निवेदन द्यायचं व याच्या पुढच्या काळामध्ये आक्रमकपणे जर आपल्या आरक्षणाचा निर्णय नाही झाला तर आंदोलनाची जी धार आहे ती आक्रमक या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना करायची आहे। आतापर्यंत श्रीरामपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये जे विविध आंदोलनं झाली त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, सगळे आपल्या बरोबर उभे राहिले। त्याच्यामुळे हे आंदोलन जे आहे हे योग्य दिशेने व यशस्वी प्रत्येक टप्प्यामध्ये होत गेलंय। मग त्याच्यामध्ये जरांगे पाटलांची सभा असेल, त्याच्यामध्ये 1 लाख लोकांचं आपल्या समाज बांधवांचं ज्या जेवणाची व्यवस्था असेल ते आहे, त्याच्यामध्ये आपला कॅन्डल मार्च जो आहे तो होता, साखळी उपोषण होतं, आमरण उपोषण होतं, श्रीरामपूर बंद होतं। अशा प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। मी या निमित्ताने प्रशासनाला हीच विनंती करेल की आपण जर आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या नाही व त्याच्यामध्ये काही दिरंगाई झाली आणि याच्या पुढच्या काळामध्ये आमच्याकडून आक्रमकपणे आंदोलन झाल्यानंतर जे काय पुढचं नुकसान होईल किंवा पुढचं जी काय गोष्टी घडतील त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल। आज मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे, त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर शासनाकडून सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, अधिसूचना निघालेली आहे परंतु त्याच्या पुढच्या ज्या प्रशासकीय ज्या तरतुदी आहेत त्या जर झाल्या नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये श्रीरामपूर सकल मराठा समाज हा आक्रमकपणे आपल्या ज्या लढाया आहे तो लढेल व सर्व समाज बांधव सगळे जाती धर्मातले लोक आमच्या पाठीशी असतील। त्याच्या पुढची जे काय गोष्टी होतील त्याच्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, इतकंच मी या निमित्ताने बोलतो व मर्चंट असोसिएशनच्या आजच्या भूमिकेचं या ठिकाणी स्वागत करतो। जय शिवराय। आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडावं आणि ही राज्य शासनाने अधिसूचना जारी केलेली आहे, त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी महाराष्ट्र बंद होत आहे। परंतु श्रीरामपूर सकल मराठा समाजाने एक सामंजस्यपणाची भूमिका घेऊन छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये, गोरगरिबांना त्रास होऊ नये यासाठी आजचा बंद न ठेवता व्यापारी वर्ग आणि सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले। साहेब, तुम्हाला एक सांगायचं आहे की आज जरांगे पाटलांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे, त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे। अशी परिस्थिती असतानाही राज्य शासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। अधिवेशन बोलावे असं त्यांनी जाहीर केलं होतं, 15 तारखेला आम्ही अधिवेशन घेऊ, पण त्याचा इकडं ठाव ठिकाणा नाही। याबाबत श्रीरामपूर सकल मराठाने आज जरी हे बंद केलेला नसला परंतु येत्या 2 दिवसामध्ये जर राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे निर्णय आणि अधिसूचना जी झालेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासंदर्भात जर निर्णय घेतला नाही एक तर मराठा कधी पेटत नाही आणि पेटला तर मग तो विजत नाही। त्यामुळं या पुढील काळामध्ये येत्या 2 दिवसात निर्णय झाला नाही तर श्रीरामपूर शहरातही आमरण उपोषण, साखळी उपोषण, रस्ता रोको आणि श्रीरामपूर बंद केलं जाईल असा मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने इशारा देतो। संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा आरक्षण व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा। महोदय, आपणास श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन व व्यापारी वर्गांच्या वतीने निवेदन देण्यात येते की श्रीरामपूर शहरातील व ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यावसायिक बांधवाचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता सकल मराठा समाज श्रीरामपूर यांनी आज बुधवार श्रीरामपूर बंदचा निर्णय स्थगित ठेवला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणास आम्ही सर्व व्यापारी वर्ग पाठिंबा देत असून राज्य शासनाने लवकर तोडगा करून उपोषण सोडवावे
अशी मागणी करीत आहोत। तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे उल्लेख असलेली अधिसूचना जाहीर केलेली आहे। त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी लवकरात लवकर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। तरी श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की मराठा कुणबी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती करतो आणि आमचा पाठिंबा परत एकदा जाहीर करतो। समाजाच्या वतीने निवेदन आहे की मराठा आरक्षण व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडवावे, अन्यथा श्रीरामपुरात तीव्र आंदोलन हाती घेणार। आपण आज श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन व व्यापारी वर्गाच्या वतीने निवेदन देण्यात येते की श्रीरामपूर शहरातील छोटे मोठे व्यावसायिक बांधवांचे आर्थिक नुकसान होऊ नये, तसेच श्रीरामपूर बंदमुळे कोणालाही त्रास होऊ नये याकरिता सकल मराठा समाज श्रीरामपूर यांनी आजचा बुधवार तारीख 14 श्रीरामपूर बंदचा निर्णय स्थगित ठेवलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालवली असून नाकातून रक्तस्राव होत आहे। राज्यसभेच्या निवडणुकीमुळे या गंभीर प्रश्नाकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नाही। त्यांच्या उपोषणात सर्व व्यापारी वर्ग, इतर समाजातील बांधव पाठिंबा देत असून राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून उपोषण सोडवावे अशी मागणी करण्यात येत आहे। तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे असा उल्लेख असलेली अधिसूचना जारी केलेली आहे। त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी लवकरात लवकर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। मराठा कुणबी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा। महाराष्ट्र राज्य शासनाने येत्या 2 दिवसात या संदर्भात निर्णय घेतला नाही तर सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीरामपूर बंद, आमरण उपोषण, साखळी उपोषण तसेच रस्ता रोको आदी स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल याची राज्य शासनाने दखल घ्यावी आणि आपण आमचे सदरचं निवेदन राज्य शासनापर्यंत पाठवण्याची आपणास विनंती करीत आहोत।